मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे व्यवस्थित असणार. आणि रोजनुसार आजचं पण रुटीन कंप्लीट झालेलं आहे मॉर्निंगचं. आज आहे सॅटर्डे, त्यामुळे अन्वीला सुट्टी असते आणि थोडं मी पण आज आरामातच होते, कारण तिला सुट्टी असल्यामुळे जेवढी धावपळ असते डेलीला तेवढी धावपळ नसते मग या दिवशी. आणि आज बनवली आहे मी मसाला वांग्याची भाजी बनवली, थोडं ग्रेव्हीमध्येच बनवली आणि सोबत दह्याची कढी केली. सो वातावरण व्यवस्थित आहे म्हणून थोडेसे बेड पण वाढवायला घातले, पण अजून पुन्हा ॲटमॉस्फिअर चेंज झालं. या मंथच्या एंडपर्यंत तरी ॲटमॉस्फिअर असंच राहील. लवकरच दिवाळी येत आहे. सो दिवाळीबद्दल जे पण काही आपले होम डेकोरचं सामान असतं त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी मागच्या वर्षीच्या दिवाळीच्या आधी शेअर केलेलं होतं. सो नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. आणि खरंच खूप छान छान वस्तू मी मागवल्या होत्या ज्या खरंच युजफुल येतात जनरली आपल्याला. आणि जर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देऊन देणार, ज्याला कुणाला पण परचेस करायचं आहे तुम्ही तिथून डायरेक्ट परचेस करू शकता. गुड इव्हिनिंग. आता वाजले जवळपास 7:30 झाले आणि मी बनवत आहे. आज आहे पुरणपोळी आणि थालीपीठचे काकडे होते माझ्याकडे. सो म्हटलं आज बनवून घ्यायचं. आणि भिजू घातलेलं आहे सगळं. सो इथं भिजू घालून तयार करून ठेवलेला गोड पूर्ण काकडीचं, थालीपीठचं. आणि इथे आहे पुरण. आधी पुरणपोळ्या करून घेते, बाकीचं मग नंतर करते.
चाललो रॅडिसन ब्लूकडे सगळे फिरायला. मी पण आईस्क्रीम नाही खाणार आम्ही शेक तिला मागून देऊन द्या. आम्ही पोहोचलो आता मेट्रो स्टेशनला, जे रॅडिसन ब्लू जवळ आहे. आणि आज एवढं टेम्परेचर होतं, खूपच टेम्परेचर, म्हणजे खूप टेम्परेचर आहे. बाहेर पण भरपूर गर्दी आहे. नाहीतर ज्या वेळेला आम्ही या साईडला येतो रॅडिसन ब्लूला एवढी गर्दी नसते, पण आज खूपच गर्दी आहे बाहेर, कारण लिटरली एकदम टेम्परेचर हाय झालेलं आहे आज नागपूरचं. आणि शेक वगैरे घेतला आम्ही, त्यानंतर थोडा वेळ होतं, सो म्हटलं एक मेट्रोचा प्रवास करू. तर
इथून जवळपास रॅडिसन ब्लूला एक स्टेशन आहे, तिथून आम्ही बर्डीपर्यंतचा प्रवास केला होता.